काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता आपल्याबरोबर आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाकरता ते महाद्वारातून चक्क चालत चाललेले आहेत. काय सांगताल विठ्ठलाचं दर्शन घेता आज? असं हे आमचं महाराष्ट्राचं दैवत आहे आणि आषाढी एकादशीची वारी म्हटलं तर हा वैष्णवाचा जो मेळावा आहे आणि याच्यामधून एक जो संदेश दिला जातो की गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, या वारीच्या माध्यमातून हा एकत्रित हा जनसमुदाय जो संदेश देतो, जनसागर जो संदेश देतो, एकात्मतेचा, माणुसकीचा, आणि म्हणून वारी ही आमच्या मनुष्य जीवनासाठी एक सगळ्यात महत्त्वाची आणि आपल्या पुरोगामी संतांनी ही वारी प्रथा सुरू केली. तो काळ असा होता की जात पात वर्ण भेद या सगळ्याला मोडीस काढण्याचं काम आपल्या पुरोगामी संतांनी केलं आणि ती परंपरा आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालते आणि हे देशातच नव्हे तर जगामध्ये याचं कौतुक केलं जातं. नाना, सकाळचा एक सर्वे आलेला आहे की विधानसभेमध्ये मुस्लिम सगळी मतं मवियाला मिळणार आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा मोठा फटका बसणार आहे असं सकाळचा सर्वे आलेला आहे. बघा, मूळ प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातलं आणि देशातलं जे सरकार आहे याने ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे, जाती जातीमध्ये भेद निर्माण करून शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या वाढवल्या, बेरोजगाराचा महाराष्ट्र निर्माण केला, महागाई मोठ्या प्रमाणात वाढवली, या सगळ्या गोष्टीला आत्ता सध्या असलेल्या सरकारला जनतेसमोर जावं लागणार आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो की हा जात धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र वाचवण्यासाठी जनतेचा पाठिंबा हा महाविकास आघाडीबरोबर राहील. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांनी अजित पवार आणि फडणवीसांची भेट घेतल्याचा दावा करताना मुनगंटीवारांनी केलेला आहे. कसं बघताय त्याच्यात? त्यांनी काय बोलावं त्यांचा प्रश्न आहे, कारण की हे घोडेबाजार करणारी मानसिकता जी आहे, त्या घोडेबाजार करणाऱ्या मानसिकतेचं याला भेटलं त्याला भेटलं सांगून ज्या पद्धतीने घोडेबाजार केलेला आहे तो तुम्हाला मला नाकारता येत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरची प्रतिक्रिया देण्यापेक्षा जे कोणी चुकलेत त्यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करेल. काल बारामतीमध्ये ओबीसीचं काय घोडं मारलंय इथपर्यंत महाराष्ट्र पेटवण्यापर्यंत भुजबळांनी टीका केली होती शरद पवारांवरती. आणि आज तेच भुजबळ पवारांची भेट घ्यायला आणि शांत करण्याकरता तिथे गेलेले. पवारांची त्यांनी गुप्त भेट घेतलेली. बघा, दोघेही लोक मोठी लोक आहेत, वयाने मोठी आहेत. या लोकांच्या दोघांच्या बद्दलची प्रतिक्रिया देणं हे चुकीचं ठरेल. त्यामुळे मी त्यांच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. भुजबळांच्या मते कुठेतरी गृह खातं सक्षम नसल्याचा देखील त्यातून अर्थ निघतो की पवारांना भेटतायत आणि राज्य शांत व्हावं यासाठी ते त्यांना आवाहन करतायत. बघा, भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट मी ऐकलं. आता भुजबळ साहेबांनी एक काम केलं पाहिजे की राज्य शांत करायचं असेल तर पवार साहेबांना राज्याचा मुख्यमंत्री नाही देशाचे प्रधानमंत्री करावं लागेल. तेव्हा कास्ट सेन्सस जेव्हा सुरू होईल तेव्हाच हे सगळे प्रश्न सुटू शकतात. आणि म्हणून मग त्यांचा आग्रह तो असेल समजा तर तसं करून टाकावं, कारण की ते त्यांच्याकडे आहेत. वय झालं म्हणून पवारांनी घरा बसावं असं म्हणणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनाच आज खरं तर त्याच पवारांकडे भेटायला जावं लागतं ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात. कसं बघता याच्याकडे? मी त्याच म्हणून तुम्हाला सांगतो की ते ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे सरकारचा मंत्री आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्याकडे येते आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे हा संदेश त्यांनी दिलेला आहे. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काय आपण कारवाई करणार किंवा वरिष्ठांशी सगळ्यावर कारवाई होणार? काय होणार कारवाई? आता वेळ सांगेल. निलंबित केलं जाण्याची देखील चर्चा आहे. काय नक्की वेळ सांगेल तुम्हाला, ज्या दिवशी कारवाई होईल ते दिसेल. कारवाई नक्की होणार. पंढरपुरातून कॅमेरामन मिलिंदसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.